पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 1 या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण करणार आहोत। वेळ आहे 2 तासाची आणि गुण असतात 40। तर प्रश्नपत्रिके संपूर्ण स्वरूप कसं असतं हे पाहणार आहोत। प्रत्येक धड्यावरती किती वेटेज आहे हे सुद्धा पाहणार आहोत आणि प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत। मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये सर्व आहेत, तुम्ही त्या पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब, लाईक, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा। चला तर मग आपण प्रत्यक्षात सुरुवातच करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1। गुण आहेत 40 आणि वेळ आहे 2 तास। तर अशी प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत। यासाठी तुम्हाला काही बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला असतो 5 मार्क्ससाठी। यामध्ये तुम्हाला कसले म्हणजे ऑप्शनल क्वेश्चन नसतात। त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे अटेंड द फॉलोइंग, यामध्ये ट्रू आणि फॉल्स हा ठरलेला प्रश्न असतो। देन फाइंड द ऑड मॅन आउट हाही ठरलेला प्रश्न असतो। राईट द कंपाऊंड नेम अँड स्टेट ऑफ द रिलेशन हॉर्स पॉवर जूल्स अँड द सेकंड हाही ठरलेला प्रश्न असतो। त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सोडवणं पाहणं फार गरजेचं असतं। यामध्ये रिलेशन, ऑड मॅन आउट अँड ट्रू फॉल्स आणि लास्ट आहे नोट द रिलेशन बिटवीन फर्स्ट वर्ड। इथे आहे मीटर पर सेकंड एक्सेलरेशनचं काय, तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न आहे। यामध्ये क्वेश्चन 2 नंबर आहे गिव्ह द सायंटिफिक रिझन एनी 2 मार्क्ससाठी आहेत। वेन अ बॉडी परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द वर्क डज नॉट झिरो, डन द झिरो आहे। सेकंड आहे द व्हॅलेन्सी ऑफ द ऑक्सिजन, बरोबर आहे कारण ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आपण आत्ताच पाहिला 6 आहे। त्यामुळे पहिल्या याच्यामध्ये 2 आणि नंतर किती असणार आहेत 4 येणार आहेत, 8 आहे। तर 8चं आपण बायफर्केशन कसं करणार आहोत, पहिल्या आउटर सेलमध्ये आपले 2 असणार आहेत, सेकंड सेलमध्ये 6 असणार आहेत। मग त्याला 2 इलेक्ट्रॉन्स कमी पडतात म्हणून त्याची व्हॅलेन्सी 2 आहे। तर तुम्ही ते एक्सप्लेनेशन करू शकता। द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट द रेस्ट कन्सिडर टू बी द युनिफॉर्म, क्वेश्चन नंबर 2 मधील बी आहे आन्सर द फॉलोइंग एनी 3 तुम्हाला कोणते यापैकी 3 सोडवायचे तुम्ही पाहू शकता। डिड्यूस द मॉलिक्युलर मास H2O2, डिड्यूस द मॉलिक्युलर मास पहा बरेच जण कन्फ्यूज होतात की प्रॉब्लेमॅटिक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल म्हणून, परंतु अतिशय सोपा आहे। पहा हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल असल्यामुळे 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा आणि ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूलचे मॉलिक्युलर मास आहे 16, तर 2चं किती होणार 16 × 2 32 प्लस 2 किती येणार 34। तर H2O2चं मॉलिक्युलर मास जे आहे 34 येत आहे। तर अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यामुळे सर्वात जास्तीत जास्त व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज येतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। तर इथं तुम्ही कन्क्लुजन लिहायचं आहे 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्रीला वर्स कसं होतं आहे। तर पहा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा। कम्प्लीट द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन, 2 रिॲक्शन आहेत, 3 आहेत, तुम्हाला 3ही सोडवायचे आहेत 3 गुणांसाठी। नंतर क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7 दिलेले आहेत, 8 दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत एनी 5 सोडवायचे आहेत, म्हणजे ऑप्शनल भरपूर आहेत। इथे सुद्धा पहा ॲटॉमिक नंबर ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, ऑक्सिजनचा किती आहे इथे पहा 2 आणि 6 म्हणजे 8 आहे। पहा किती सोपं आहे भरण्यासाठी, तुम्हाला 6 + 2 इथे 8 करा। व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये तुम्हाला 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि व्हॅलेन्सी 2 येणार आहे। सेम ॲज इट इज बोरॉनचं सुद्धा ॲटॉमिक नंबर 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 3, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आणि इथे व्हॅलेन्सी सुद्धा 3 येणार आहे। सिलिकॉनचं सेम 14 आहे, त्याचं बायफर्केशन करा 3ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये, पहिल्यामध्ये 2 येतील, दुसऱ्यामध्ये 8 येतील, 8 आणि 2 10 आणि वरचे 4 शेवटच्या कक्षामध्ये, म्हणजेच व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन सुद्धा 4 आहे, व्हॅलेन्सी सुद्धा 4च येत आहे सिलिकॉनची। इफ अन ऑब्जेक्ट 0 मोमेंटम डज हॅव कायनेटिक एनर्जी, एक्सप्लेन युअर आन्सर, एक्सप्लेन करायचे। क्वेश्चन नंबर 4 पहा, तुम्हाला एनी 1 आहे 5 गुणांसाठी। फाइंड द एक्सप्रेशन ऑफ द रेजिस्टर कनेक्ट इन द सेरीज कॉम्बिनेशन विथ द डायग्राम सहित काढायचे तुम्हाला सेरीज कनेक्टेडचे। रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग हा आपण नेक्स्ट पेजवरती पाहूया। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या। व्हिडिओ जरी आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर पहा pH नंबर ऑफ द इंडिकेट ॲसिडिक बेसिकचा हा फॉर्म्युला आहे, पॅसेज आहे, पॅराग्राफ तुम्ही वाचू शकता आणि खालील प्रश्नांचे 5 उत्तर देऊ शकता। सर्वात सोपा आहे। तर सर्वांना हॅपी दिवाळी, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा।